तू भेटशी नव्याने या मालिकेचा 28 ऑक्टोबरचा भाग तुम्ही एन्जॉय करत आहात। तुम्हाला म्हटलं होतं ना प्रेक्षकांनो, मी आता गौरी कॉलेजला जाईल, अभिमन्यू सर कॉलेजला जातील आणि आणखीन तमाशा होईल। तसंच काहीसं आता पुढे आपल्याला गंमत जम्मत बघायला मिळणार आहे। तर सुरुवातीला त्यांनी दाखवलं की फायनली गौरी तिथे खाली अंथरूण टाकून झोपते आणि आता इथे अभिमन्यू सर त्या सोफ्यावर असं डोकं टेकून झोपी जातात। आता गौरी तिच्या वडिलांनी दिलेली शाल घेते आणि त्या शालीची एक जुनी आठवण येते तिला। गौरीचे बाबा तिच्यासाठी शाल आणतात आणि म्हणतात, बेटा तुझ्यासाठी ही शाल आणली ग, बाकी तर मी काही देऊ शकत नाही तुला, पण या शालीची ऊब नक्की देऊ शकतो। आता ही गौरी म्हणते, बाबा शालीपेक्षा मला तुमच्या प्रेमाची ऊब जास्ती मिळते। आणि आता ती तिच्या बाबांना मिठी मारते। थोडक्यात काय प्रेक्षकांनो, या गौरीला तिच्या बाबाची खूप आठवण येते। गौरी विचार करते की आपल्या आईबाबांना फोन करावा, पण आता पुन्हा तिला तिच्या आईचे वाक्य आठवतात की आईने आपल्याला बजावलंय पुन्हा फोन करू नकोस म्हणून, आणि ती फोन ठेवून देते, रडते रडते आणि झोपी जाते बिचारी गौरी। तर आता बघा हा प्रेक्षकांनो, आता इकडे मात्र तिची आई संताप करत असते, कारण तिच्या बाबांनी फोनच हातात घेऊन म्हणजे फोन हातात घेऊन ते उभे असतात, त्यांना वाटत असतं गौरीचा फोन येईल। आता तिची आई येते गौरीची आणि फोन हिसकावून म्हणते, काय हो कोणाच्या फोनची वाट बघताय, हे अंथरूण का असंच टाकलंय तुम्ही? त्या नुसती चिडचिड करत असतात। आता ती काकू येते तिथे आणि म्हणते, अहो वहिनी काय झालं, एवढं का चिडताय, असं धुसफूस का करताय, शांत व्हा जरा। आता ते गौरीचे वडील म्हणतात, अगं ते मी अंथरूण टाकणारच होतो, आता लगेच ही विषय बदलत म्हणते काकू, अहो वहिनी ते जावई बापू आपले खूप चांगले तो। आता त्या गौरीची आई रागाने बघते त्या काकूकडे, मग लगेच काकू शब्द फिरवते आणि म्हणते, अहो म्हणजे माणूस म्हणून चांगले आहेत मला असं म्हणायचो। गौरीची आई आता सुरेख उत्तर देते त्यांना, त्या म्हणतात की माणूस म्हणून चांगले असते ना तर लग्न नसतं केलं त्यांनी माझ्या गौरीशी, गौरी तर लहान आहे तिला अक्कल नाहीये, पण या माणसाची अक्कल काय चरायला गेली होती का? आणि काय ग या माणसाला एवढं पण कळू नये का, नवरा बायकोच्या नात्यामध्ये जास्तीत जास्त किती अंतर असायला हवं ग? अगं 40 45 झाल्यानंतर या माणसाचं काही बरं वाईट झालं तर माझ्या गौरीचं कसं होणार? प्रेक्षकांनो, गौरीची आई तिच्या जागेवर अत्यंत बरोबर उत्तर देतीये, पण आता गौरीचे बाबा म्हणतात, अगं काय बोलतेस तू हे? गौरीची आई म्हणते, माझंच तोंड दिसतंय ना तुम्हाला, अहो खरं बोलते मी, काय ना लग्न म्हणजे काही खेळ वाटला का तुम्हाला? अहो हा माणूस एकतर एवढी वर्ष बिना लग्नाचा राहिला आणि आता त्याला माझीच पोरगी दिसली का घशात घालायला? गौरीचे बाबा म्हणतात, हे बघ तू न जरा शांत हो, अगं ते जावई आहेत आपले काही झाले तरी। आता मात्र ती चिडते गौरीची आई आणि म्हणते, काही जावई वगैरे मानत नाही मी त्यांना, तुम्हाला आपल्या लेकीचा लाख पुळका आहे हो, पण एक गोष्ट ध्यानात ठेवा, मी त्या दोघांना कधीही माफ करणार नाहीये। आता मात्र गौरीचे बाबा जरा टेन्शन मध्ये आलेत। गौरीची आई तीनदा म्हणते, मी कधीही माफ करणार नाहीये त्यांना, समजलं का तुम्हाला? मग गौरीचे बाबा म्हणतात, जा शोभा खूप उशीर झालाय, तू जाऊन झोप बरं। आता ती काकू निघून जाते तिथून आणि मग गौरीचे बाबा तिथे असलेल्या देव्हाऱ्यापाशी जातात, देवाजवळ म्हणजे देवघर आहे तिथे त्यांच्या घरात, आणि आता तिथे जाऊन प्रार्थना करतात देवाजवळ, देवा आम्हाला दुसरं काही नको, माझ्या गौरीला सुखात ठेव बरं। आता बघा इकडे प्रेक्षकांनो, पहाटेच अभिमन्यू सर जागे झालेत बरं का, भल्या पहाटे, आणि आता गौरी त्यांच्या त्या जांभळीमुळे उठून बसते आणि आता अभिमन्यू सर असे हात मागे करून पुढे येत असतात। आता गौरी म्हणते, काही हवंय का तुम्हाला? बिचारी खडबडून जागी होते हो झोपेतनं। आता ती त्या कपाटापाशी उभी असते। अभिमन्यू सर म्हणतात, मला माझे कपडे हवेत कपाटातनं। मग गौरी म्हणते, बरं सॉरी, आणि आता बाजूला सरकते गौरी। तेव्हा गौरी अभिमन्यू सरांकडे बघून म्हणते, तुमची झोप झाली नाहीये वाटतं सर, मी म्हटले होते तुम्हाला झोपा इथे, तुमचीच बेडरूम आहे, पण तुम्ही माझं ऐकलं नाहीत। आता अभिमन्यू सर त्यांचे कपडे घ्यायला लागतात कपाटातनं, तर आता अचानक त्यांच्याकडनं एक ड्रेस का काहीतरी पडतं त्यांचं खाली। आता गौरी का सॉरी म्हणते कळत नाही, तिलाच ऑकवर्ड वाटायला लागतं। आणि अभिमन्यू सर गौरीने जेव्हा तोंड बाजूला केलं तेव्हा पटकन तो ड्रेस उचलतात आणि बाथरूम मध्ये चालले जातात। अभिमन्यू सर तिकडे गेल्यानंतर गौरी विचार करते, परमेश्वरा मला या खोलीमध्ये अजून काय काय बघावं लागणार आहे देवासच ठाऊक। बिचारी गौरी। पण आता हा बघा प्रेक्षकांनो, या अर्पिताचा नवरा महा डॅम्बिश आहे, तो अर्पिताला त्या गौरीला काही एक्सेप्ट करू देत नाही, शेवटी त्याच्या बहिणीला डावलून ती या घरात आली आहे ना। आता बघा तो काय काय बोलतोय अर्पिताशी। आपण या मालिकेमध्ये फक्त या मालिकेतल्या पात्रांबद्दल चर्चा करतो प्रेक्षकांनो, इथे कोणालाही पर्सनली दुखवायचा काहीही उद्देश नाहीये। तर आता अर्पिताचा नवरा शेखर अर्पिताला म्हणत असतो, माझ्या बहिणीची काय अवस्था होणार आहे आता ग अर्पिता,
किती वर्ष थांबली ग ती दादासाठी, किती स्वप्न बघितली होती तिने दादासाठी. सगळ्या स्वप्नांचा चुरडा केला ग तुझ्या दादाने. अगं माझ्या बहिणीची काय अवस्था होणार आहे सगळं कळल्यावर, कसं सावरू मी तिला, नाही सुचत आहे मला. आता अर्पिता म्हणते कसं कळेल तिला, कोण सांगणार आहे तिला. शेखर म्हणतो मला नाही कळत आहे बाबा आता ते काय आणि कसं करायचं आणि कसं नाही ते. एकतर मला काळजी वाटते रागिणी कुठे असेल, कशी असेल, तिचा फोन पण लागत नाहीये, कधीचा बंद येतोय. आता हे सगळं जर तिला कळलं तर आणि त्याचे काय परिणाम होतील मग. अगं तिने जर जीवाचं बरं वाईट केलं तर. अर्पिता म्हणते नाही नाही असं काही होणार नाही, रागिणीला काही होणार नाहीये. आता कसं मुद्दाम बोलतं बघा तिच्या कानाजवळ. मला तर दादाचंच वाईट वाटतंय ग. अगं कसं होणार दादांचं पुढे, ती पोरगी चॅप्टर निघाली ग. अगं त्या पोरीने गळ टाकला होता, मासा लागला ना तिच्या गळ्याला. अभिमन्यू राज शिर्के. आता काय जेवढे दिवस लग्न टिकेल तेवढे दिवस या घराची मालकीन म्हणून मिरवेल आणि मग दादाचे पैसे, तिचे पैसे, सगळं कसं एक एक होऊन जाईल. आणि मग काय 7-8 महिने राहील सोबत आणि वर्षाच्या आत घटस्फोट घेईल बघ तू. अगं खूप दुःख देणार आहे ती दादांना, बघ तू दिसेल तुला. नाही म्हणजे असं वाटतं ग मला, बघू आता काय घडतंय ते. असं बोलून निघून गेला. आता विनाकारण तिच्या डोक्यात किडा घातला ना याने अर्पिताच्या. आता अर्पिता विचार करायला लागते की मी असं होऊ देणार नाही. आणि प्रेक्षकांनो 3 दिवसापासून ज्या प्रोमोची तुम्ही वाट बघत होता ना ते फायनली दाखवलंय. गौरी काय सुंदर दिसतीये या पिंक साडीमध्ये, किती छान दिसतीये, अगदी सिंपल आणि सोबर. ती आता त्या किचनमध्ये येते आणि ते किचन बघून जरा इमोशनल होते. ती विचार करते किती वेळेला आलीये मी या किचनमध्ये, पण कधी ह्या दृष्टीने मी बघितलंच नव्हतं या स्वयंपाकघराकडे. नाही म्हणजे आज काहीतरी वेगळंच जाणवतंय मला. छान आहे हे किचन, खूप भरपूर पैसे घातले असतील सरांनी हे किचन बनवण्यासाठी. अर्पिता ते ऐकते अर्धवट आणि म्हणते काय ग ए गौरी, चांगला विचार करून आलीस हं घरामध्ये. हाच विचार केला, चांगला चांगला गब्बर मासा लागलाय, गळ्याला लागला तर बरंच होईल, याच विचाराने येत होती ना आमच्या घरामध्ये. अभिमन्यू सर गब्बर मासा आहेत का? असो, हसायला आलं मला जरा. असो, पण आता अर्पिता फार आरडाओरडा करते या गौरीवर. गौरी म्हणत असते काय बोलताय अर्पिता ताई. आता ही अर्पिता म्हणते माझ्या दादाच्या मनामध्ये बसण्यासाठी असं सॉफ्ट कॉर्नर निर्माण केलंस ना मुद्दाम. मी किती चांगली आहे, मी किती गरीब आहे, मला शिकायचंय, असं मुद्दाम नाटकं करत होतीस ना दादासमोर. माझा दादा बिचारा फसला तो तुझ्या या प्लॅन मध्ये. गौरी म्हणत असते असं काय बोलताय अर्पिता ताई, अहो माझ्या मनात सुद्धा नव्हतं असं काही. गौरी म्हणत असते काल जे काही झालं तो योगायोग होता ताई, असं काही आम्ही ठरवून नाही केलंय. पण आता अर्पिता म्हणते तू उगाच खोटं बोलू नकोस ग गौरी आणि रडायची नाटकं करू नकोस माझ्या समोर. आणि तू माझ्या दादासोबत जर घटस्फोट घेतला तर तुला एकही दमडी देणार नाही आम्ही, लक्षात ठेव. गौरी म्हणते असं का बोलताय तुम्ही, मी असं कशाला करेल, देवा ब्राह्मणाच्या साक्षीने लग्न केलं आम्ही काल, असं करायचा विचार पण नाही येणार माझ्या मनात असा विचार पण येणार नाही. लग्न म्हणजे 7 जन्माचं पवित्र बंधन मानतो आम्ही. पण आता ही अर्पिता म्हणते गप्प बस, माझ्यासमोर ही चांगुलपणाची नाटकं नको करूस, माझ्यासाठी तुझी जुनीच ओळख राहणार आहे कामवाली मुलगी म्हणून. गौरीला आता वाईट वाटतं, पण आता आभा ऐकते हे सगळं अर्पिताची मुलगी आणि येते ओरडत आणि म्हणते ए मम्मा असं का बोलतेस तू तिच्याशी, ती माझी मामी आहे. आता अर्पिता तिच्यावर पण चिडते आणि म्हणते गप्प बस ग तू आभा, मोठ्यांच्या मध्ये बोललीस ना तर एक लगावून देईल मी तुला. आभा म्हणते आई तू नेहमी असंच करतेस, तुझ्याकडे द्यायला उत्तर नसलं ना की मला मारतेस. आता ही गौरी मध्ये बोलते आणि म्हणते असं बोलू नकोस ग आभा, आई आहे ती तुझी. आता ही अर्पिता चिडते खूप, पण आभा अर्पिताला गप्प बसवते आणि म्हणते काय चुकीचं बोलले मी, मामा काल बोलला ना की त्याने शुद्धीत आणि पूर्ण म्हणजे या दोघांनी एकमेकांच्या मर्जीने लग्न केलंय सोबत म्हणून, मग काय चुकीचं बोललाय मामा. गौरी म्हणते हो अगं पण अर्पिता ताईंची काय चूक आहे, तू त्यांना नको बोलूस. आता अर्पिता म्हणते बघ झाली ना आता नाटकं सुरू तुझी गौरी, ही किती चांगली आहे, मी मोठ्यांचा कसा आदर करते, मी मोठ्यांचा मान राखते, सगळा दिखाऊपणा चालू झाला ना तुझा पुन्हा एकदा. आता गौरी म्हणते अहो ऐकून तरी घ्या माझं अर्पिता ताई. पण अर्पिता म्हणते गप्पा बस ग, कामं करायची फार हाऊस आहे ना तुला, कर स्वयंपाक आणि भांडी पण घासून टाक सगळी. आता निघून जाते ती अर्पिता. पण आता ही आबा म्हणते अगं असं काय करतेस तू गौरी मामी, तू कामं करायला आली आहेस का या घरामध्ये. गौरी म्हणते अगं आबा मी यापूर्वी काही इथे कामं केलेली नाहीयेत का. अगं मी केलीत की इथे कामं, उलट आता इथे मी माझं घर समजून सगळी कामं करेल, माझी माणसं आहे, माझे घर आहेत. आता आबा म्हणते अगं मम्मा तुझ्याशी चुकीचं वागते मामी आणि तू तिचं
बाकीचं सगळं ऐकून घेतेस आणि तूच शिकवलंयस ना मला की सगळ्या परिस्थितीमध्ये आपण लढायचं म्हणून. आता गौरी म्हणते, हो पण आभा, आपण आपल्या माणसाशी कसं लढायचं? आपण आपल्या माणसाशी लढलो ना तर हार आपलीच होते. आपल्या माणसांची आपण मनं जिंकायची असतात, लढायचं नसतं त्यांच्यासोबत. आबा म्हणते, तू टिपिकल सुनबाई मोड मध्ये गेलीयस. बाप रे, तुझं कठीण आहे. आता गौरी म्हणते, अगं थांब आभा, तुझा डब्बा मी तुला काहीतरी बनवून देऊ का? आबा म्हणते, नको अगं, मी खाईल ना कॅन्टीन मध्ये. गौरी म्हणते, तू नाश्ता सुद्धा केलेला नाहीयेस. आबा म्हणते, अगं मी करेल नाश्ता व्यवस्थित, तू काळजी नको करूस. गौरी म्हणते, घरी लवकर ये हा आबा. तेव्हा आबा म्हणते, हो ग माझी आई. अगं माझी मामी, चालेल ना तुला मामी म्हटलं तर? बाय. आता ही आबा गौरीचे लाड करते आणि निघून जाते. प्रेक्षकांनो, ही आबा किती गोड दिसते ना. आणि आजचा एपिसोड आवडत असेल ऐकायला तर एखादा लाईक करून टाका की, नंतर तुम्ही विसरून जाता बाबा. असो तर आता गौरी विचार करते, गौरी होईल सगळं व्यवस्थित आणि करेल मी सगळं नीट, असं तिने एक पॉझिटिव्हिटी ठरवली आहे आणि ती कामाला लागली आहे. किचनमध्ये ती नमस्कार करते आणि स्वयंपाकाला लागते. पण आता बघा प्रेक्षकांनो, ती अभिमन्यू सरांसाठी छान कांदे पोहे करते आणि ते पोहे घेऊन ती रूममध्ये जाते. अभिमन्यू सरांचा योगा चालू असतो. आता गौरीला वाटतं काय झालं, यांना झटके बिटके आले की काय. ती आधी आवाज देते लांबून, पण अभिमन्यू सर काही रिस्पॉन्स देत नाहीत. आता गौरी त्यांच्या मागे जाते, अशी बघते काय चाललंय यांचं. त्यांचं काहीतरी योगा का प्राणायाम चालू असतो. गौरीला वाटतं हे अशी काय करतायत. गौरी जरा घाबरून जाते. ती आवाज देते, सर, हो सर. गौरीला वाटलं असेल काही अटॅक बिटॅक आला का काय. त्यात ते नाक बंद करतात. तेव्हा गौरी म्हणते, बरे आहे ना सर तुम्ही? काय होते तुम्हाला? श्वास अडकला का तुमचा? अहो काय होतोय सर, श्वास लागला का तुमचा? अहो डॉक्टरांना बोलवू का मी? खरं तर गौरी एवढी मॉडर्न आहे, तिला माहिती असायला हवं होतं की सर योगा करताय. असो, पण आता अभिमन्यू सर तिला म्हणत असतात, काही झालेलं नाही मला, असे खाणाखुणा करत असतात, तू बाजूला हो. मग गौरीच्या लक्षात येतं कान बंद केल्यावर की ते व्यायाम करताय. मग ती म्हणते, अय्या तुम्ही व्यायाम करताय काय? चुकलं ह माझं, सॉरी सॉरी, असं म्हणून ती बाजूला जाते. आता पण आता विचार करते, काय बाई नवरा मिळालाय मला. पण तरी एक छोटासा प्रयत्न म्हणून पुन्हा त्यांच्या जवळ जाते आणि म्हणते, नाश्ता नाश्ता, ओ सर, अहो नाश्ता गार होईल. पण आता अभिमन्यू सर तिला लिटरली हकलताय, होय बाजूला म्हणून. आता गौरी म्हणत असते, खाऊन घ्या. शेवटी ते नमस्कार करतात लांबून तिला, अगं बाई जाय आता. पण बोलत काही नाही. बोललं तर काही प्रॉब्लेम असतो का योगा करताना? सॉरी मला माहिती नाही म्हणून विचारलं. अभिमन्यू सर तिला खाणाखुणा करून हाकलवतात. शेवटी बिचारी गौरी म्हणते, बरं चालले मी, सॉरी. आणि आता विचार करते, काय बाई नाश्ता गार होईल ना. देवा, हा असला कसला नवरा दिलायस मला. ते ऐकलं बरं का अभिमन्यू सरांनी बरोबर. आणि गौरी जेव्हा बाहेर जाते खोलीच्या, तेव्हा अभिमन्यू सरांनी सुटकेचा निश्वास सोडलाय. बघा तरी कसं केलंय त्यांनी. मजा आली हा सीन बघताना. पण अजून तुम्हाला खूप मजा येणार आहे पुढे हळूहळू एक एक एपिसोड बघायला. कारण आता बघा प्रेक्षकांनो, गौरी विचार करते अभिमन्यू सरांना डब्बा द्यावा, पण आता काय कुठे ठेवलंय हे नेमकं तिला आठवे ना. आता नवीन नवीन नवरी म्हणून आली आहे ना ती घरामध्ये. पण आता ती कसली तरी भाजी बनवते आणि भाजीत ॲक्च्युली ती मीठ टाकायचं विसरते. आणि या मिठावर पुढचे 2 एपिसोड जाणार आहेत. कारण गौरी मीठ टाकायचं विसरली आहे. पहिल्यांदाच तिने स्वयंपाक केला आणि मीठ विसरली, त्यामुळे जरा दांदल उडणार आहे. असो तर आता त्या मॅडम आल्यामुळे ती मीठ विसरते. मॅडम येतात आणि म्हणतात, तनू तनू भूक लागली, मला भूक लागली आहे. गौरी म्हणते, अरेच्छा हो की, तुमच्या नाश्त्याची वेळ झाली असेल ना, बसा मी नाश्ता देते. गौरी विचार करते, काय नाश्ता देऊ यांना? मी अर्पिता ताईला विचारलं पण नाही. गौरी विचार करते, वयस्कर माणसाला कसं काय उपाशी ठेवू मी? नाही नाही, मी त्यांना पोहे खाऊ घालते. असा विचार करून ती जवळ जाते मॅडमच्या आणि म्हणते, बसा मी तुम्हाला खाऊ घालते. मी तुम्हाला आई म्हणू? आई खाल ना? आता या एकदम भाऊक होतात मॅडम आणि त्यांच्या डोळ्यातून टचकन पाणी येतं. त्या म्हणतात, आई आई, मी आई, तुझी आई, असं म्हणत असतात त्या. पण गौरीला काही उमजेना. गौरी आता चमच्याने त्यांना एक एक घास खाऊ घालत असते पोह्याचा आणि मॅडम तिच्याकडे बघतच राहतात. आणि प्रेक्षकांनो, बोलता बोलता ती गौरी म्हणते, छान झाले ना पोहे, मी बनवलेत. आणि आता इथून पुढे तुम्हाला जे काही हवं असेल ना ते तुम्ही मला सांगायचं. मॅडम तिच्याकडे खूप प्रेमाने आणि जरा भांबावलेल्या नजरेने बघतात. कारण आता त्या सारख्या आई आई म्हणत असतात. आणि गौरी म्हणत असते, हो आई. गौरीला माहिती नाहीये प्रेक्षकांनो की अभिमन्यू सरांच्या या आई नाही आहेत म्हणून. तिचा गैरसमज झालाय की अभिमन्यू सरांच्या ह्या आई आहेत म्हणून. तर आता गौरी त्या मॅडमला म्हणते, माझं लग्न झालं ना आता,
तुमच्या मुलाची बायको आहे मी आता. गौरी मंगळसूत्र दाखवते तेव्हा या मॅडम तिच्याकडे थोडंसं वेगळ्याच नजरेने बघतात आणि हा भाग त्यांनी इथेच संपवला. आणि पुढचा प्रोमो धमाकेदार दाखवलाय त्यांनी. गौरी गेली आता कॉलेजमध्ये. आता डोसा म्हणतो तिला, दाजीच्या भाजीत मीठ नाहीये, सांग दाजीला फोन करून, नाही तर तुझी भाजी जाईल आधीच बाजारात. आणि इकडे सगळे लेक्चरर लोक गौरीच्या स्वयंपाकाची चव चाखत असतात आणि गौरी अभिमन्यू सरांच्या मागे मागे. अभिमन्यू सर तिच्या पुढे पुढे पळत असतात. त्यांना कॉलेजमध्ये तिच्याशी बोलायचं नाही आणि गौरी जाऊन त्यांना खाणाखुणा करत असते. अभिमन्यू सर गौरीला जा जा म्हणत असतात, पण गौरी मात्र तिथे येऊन खाणाखुणा करून सांगत असते की अहो मीठ नाही भाजीत. अभिमन्यू सरांची फजिती बघायला मजा येणार आहे प्रेक्षकांनो. आणि इकडे सगळे लेक्चरर लोक गौरीने केलेली भाजी चाखायला घेतात. तर आता बघूयात पुढे काय धमाल घडते. आजच्या एपिसोडला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. वसू बारसेच्या हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद.